मनोज जरांगे पाटील हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार। कदाचित तुम्ही हे पेपरमध्ये वाचलं असेल, टीव्हीवर त्यांच्याबद्दल एखादी बातमी बघितली असेल किंवा एखाद्या वेब पोर्टलवर त्यांच्याबद्दल बातमी वाचली असेल। हे नाव महाराष्ट्रात मागील 7-8 महिन्यात खूप मोठं झालं आणि याचं कारण होतं त्यांनी केलेलं आंदोलन, मराठा रिझर्वेशनसाठी त्यांची असलेली धडपड, ज्याला आपण मराठा आरक्षण असं म्हणतो। त्यांचं असं मागणी आहे की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात यावं। सरकारनं देखील पहिल्या काही आंदोलनात त्यांची मागणी धरून ठेवली, त्यांना सपोर्ट केलं। स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन 2दा त्यांचं उपोषण सोडवलं आणि एकंदरीत असं चित्र होतं की सर्व आंदोलन हे सामाजिक आहे, हे मराठ्यांच्या हितासाठी आहे। पण मागच्या काही दिवसात या आंदोलनाला एक राजकीय रंग आला। तो सरकारकडूनही आला, विरोधकांकडूनही आला आणि स्वतः जरांगे पाटलांकडूनही आला। जरांगे पाटलांनी थेट फडणवीसांवर टीका केली। ते असं देखील म्हणाले की फडणवीस मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मी स्वतः त्यांच्या बंगल्यावर मुंबईत जातो, तिथे मला मारा। सरकारने देखील भूमिका स्पष्ट केली। ज्या प्रकारे शिंदे आधी जरांगेंबद्दल त्यांचं वक्तव्य असायचे ते पूर्णपणे बदलले। नाना पटोले जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी परवा बोलताना विधान भवनाच्या बाहेर मुख्यमंत्री म्हणाले की वेळ आली की मी लोकांचा करेक्ट कार्यक्रम करतो, हे ते जरांगेंना उद्देशून बोलले होते। तर असं काय झालं की या सामाजिक आंदोलनाला एकदमच एक राजकीय रंग आला आणि ह्याचा नेमका कुणाला फायदा होईल, ह्याच्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही देखील सामील आहेत का, आणि हे राजकारण कसं झालं ह्याच्याबद्दलच आपण थोडी चर्चा करूया। नमस्कार, मी आकाश खानके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपण सर्वच जाणतो की हे ज्यावेळी आंदोलन सुरू झालं त्यानंतर शिंदेंनी 2दा जाऊन स्वतः हे आंदोलन त्यांच्याकडनं सोडवलं आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या। मागच्या वेळेस तर ते वाशीपर्यंत पोहोचले होते आणि तिथे जाऊन शिंदेंनी गुलाल उधळला। त्यांची जी मागणी होती की सगळे सोयऱ्यांना तुम्ही आरक्षणमध्ये इन्क्लूड करा, त्याची अधिसूचना देखील काढण्यात आली। पण त्यानंतर जे अधिवेशन झालं त्यामध्ये सरकारने मराठ्यांना वेगळं 10% रिझर्वेशन दिलं, आरक्षण दिलं आणि जरांगेंची मागणी बाजूला पडली। या सर्वांचा आपण थोडा विचार केल्यावर आपल्याला जाणवतं की याच्यात 2 कंगोरे आहेत। या पूर्ण गोष्टीला 2 वेगवेगळे अँगल आहेत। आपण एकदा विरोधी पक्षाच्या अँगलनं बघू आणि एकदा सत्ताधारी बघू। सुरुवात आपण सत्ताधारीपासून करू। एकनाथ शिंदे हे देखील मराठा आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। यातून असं दिसतं की कदाचित सुरुवातीला ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांना असलेला सपोर्ट, त्यांच्या मागे उभा असलेला मराठा समाज बघून कुठेतरी शिंदेंनी आपली भूमिका थोडीशी मवाळ केली आणि त्यांनी जरांगेंना साथ दिली। ह्याचं थेट कारण असं असू शकतं की येत्या निवडणुकांमध्ये जर शिंदेंना मराठा कार्ड खेळायचं असेल, मराठा वोट बँक आपल्याकडे ठेवायची असेल, तर त्यांना हे वाटलं असणार की जरांगे पाटील आपल्या बरोबर पाहिजेत, कारण त्यांच्या बरोबरचा जो एक गठ्ठा मराठा आहे तो आपल्या बरोबर पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांना साथ दिली। पण काळांतराने शिंदेच्या हे लक्षात आलं असावं की जरांगेंना थेटपणे साथ देणं म्हणजे ओबीसीच्या विरुद्ध उभं राहणं, ओबीसीची नाराजी पत्करणं। आपण बघितलं असाल, आपण वाचलंही असाल की भुजबळ जे ओबीसी नेता आहेत, अजित पवार गटाचे आहेत, त्यांनी आपल्याच सरकार विरोधात बंड पुकारलं, त्यांनी शिंदेबद्दल उघडपणे टीका केली आणि यातून असं लक्षात आलं की ओबीसी या रिझर्वेशन बद्दल खुश नाहीये, कारण जर कुणबी प्रमाणपत्रातून रिझर्वेशन देण्यात आलं असतं तर त्याचा फटका ओबीसींना बसला असता आणि जर ओबीसींना बसला असता तर त्याचा फटका इलेक्शनमध्ये सरकारला बसला असता, कारण ओबीसींची जी मतं आहेत ती विरोधकांना ट्रान्सफर झाली असतील। हे ज्यावेळी शिंदेच्या लक्षात आलं असावं तिथे त्यांनी आपली भूमिका बदलली। पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकदम सोडून देऊ शकत नाही। जरांगेंना एकदम बाजूला करणं शिंदेना परवडणार नव्हतं। कदाचित ह्यात असा एक अँगल असावा की त्यामुळे जरांगेंना त्यांची इमेज खराब करायची, त्यांची प्रतिमा मलिन करायची आणि तो जो एक गट्टा मतदार त्यांच्या मागे उभा होता त्याला हे इनडायरेक्टली न कळत पटवून द्यायचं की तुमचा नेता बरोबर नव्हता, पण आम्ही तुम्हाला 10% रिझर्वेशन दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे सरकार तुमच्या बरोबर उभं आहे। ह्याचं साधं उदाहरण म्हणजे जे अधिवेशन चालू आहे त्यात प्रवीण दरेकर यांनी असा आरोप केला की विरोधक म्हणजे शरद पवार हे जरांगेंच्या मागे आहेत आणि SIT देखील लावण्यात आलेली आहे जरांगेंवर आणि त्याची सगळी आता प्रोसेस सुरू आहे। मला वाटतं आशिष शेलार यांनी SIT बद्दल मागणी केली आणि ती लगेच मान्य देखील झाली। हा झाला सरकारचा अँगल। म्हणजे थोडक्यात आपण समराईज करायचं तर असं म्हणू शकतो की सरकार सध्या अशा भूमिकेत आहे की जरांगेंना बाजूला करायचं आणि मराठा समाजाला हे पटवून द्यायचं की आम्ही आरक्षण दिलेलं आहे, हे आरक्षण तुमच्यासाठीच आहे आणि तुमची मतं ही आम्हालाच मिळाली पाहिजेत। हे झालं सरकारचं मत। आता आपण थोडंसं विरोधी पक्षात बघू, कारण जिथे
राजकारण येतं तिथं सरकारबरोबर विरोधी नेते देखील इन्व्हॉल्व्ह असतात. विरोधी पक्षांना हे कळालं होतं की जरांगे हे नाव अल्प काळात मोठं झालेलं आहे. जरांगेंना जर बरोबर ठेवलं तर आपला फायदा होऊ शकतो. कारण जरांगे आपल्याबरोबर म्हणजे मराठा आपल्याबरोबर, पूर्ण मराठा जरी नसला तरी गठ्ठा मराठा आपल्याबरोबर, आणि आपल्याबरोबर मराठा म्हणजेच सरकारचं नुकसान. हे जे आरोप आहेत हे किती खरे आहेत किती खोटे आहेत, की जरांगेंना विरोधी पक्षाने मदत केली, शरद पवारांनी मदत केली, हा आपला विषय नाहीये. हे कोर्ट ठरवेल, SIT जी त्यांनी नेमलेली आहे ती ठरवेल, पोलीस ठरवतील. पण हे जर खरं असेल किंवा विरोधकांनी जर जरांगेंना बॅकिंग दिलं असेल तर त्यांनी एका प्रकारे सरकारला शह देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कारण तो जो एक गट्टा मतदार आहे तो जर विरोधकांकडे वळला तर त्याचा फटका येत्या विधानसभेत आणि लोकसभेत दोन्ही निवडणुकांमध्ये सरकारला बसेल. शरद पवारांनी ह्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलं. ते असं म्हणाले की माझा जरांगेंशी काही संबंध नाहीये, मी त्यांच्याशी फोनवर 1-2दाच फक्त बोललो, त्यानंतर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग काढून बघा वगैरे वगैरे. आज उद्धव ठाकरेंनी ह्याच्यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया तशी उघडपणे दिलेली नाहीये. पण यातून एक लक्षात येतं की जरांगेंचं आंदोलन जे आहे त्याला राजकीय रंग चढलेला आहे. पुढे काय होईल आपण बघूच. पण आता ही जी SIT आहे किंवा हे जे येणारं इलेक्शन आहे त्याच्यावर ह्या सगळ्या घडामोडींचा परिणाम होणार. आणि हे सगळं झाल्यानंतर जरांगेंच्या मागे किती लोक अजूनही उभी राहतात आणि ती उभी राहिलेली माणसं विरोधकांना सपोर्ट करतात की एका पॉईंट नंतर ती जरांगेंना सोडून सत्ताधाऱ्यांच्या मागे जाऊन उभं राहतात, हे बघायला इंटरेस्टिंग आहे. एक मात्र नक्की की जरांगे या राजकारणात अडकले, त्यांना अडकवलं गेलं की ते अडकले, हे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत. ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. पण सरकारनं त्यांचा वापर केला की विरोधी पक्षानं त्यांचा वापर केला, हे मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. हे आपल्याला येत्या काळात कदाचित कळून जाईल येणाऱ्या चौकशांमध्ये की त्यांना नेमकं कुणी फंडिंग केलं होतं आणि त्यांची भूमिका का बदलत गेली. पण एक मात्र नक्की, या सगळ्यांमध्ये नुकसान कोणाचं झालं असेल तर ते मराठा समाजाचं झालेलं आहे. कारण त्यांची जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे ती पूर्णपणे मान्य झालेली नाहीये. आणि 10% जे रिझर्वेशन दिले हे कोर्टात टिकेल की नाही ह्याच्यावर अजूनही साशंकता आहे. हे जर कोर्टात टिकलं तर त्यांना नक्कीच फायदा होईल. पण हे जर कोर्टात टिकू शकलं नाही तर परत सिच्युएशन तिथेच येईल. परत त्यांना लढाईसाठी उतरावं लागेल किंवा त्यांना त्यांची मागणी ठेवावी लागेल. आणि सरकार पुढचं जे येईल त्याच्या पुढे परत हा स्पेस निर्माण होईल की मराठ्यांना रिझर्वेशन कसं द्यायचं. तुम्हाला आमचं विश्लेषण कसं वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.